सिंधुदुर्ग जिल्हा इतिहास, राजकारण आणि संस्कृतीचा सागरकाठचा दीपस्तंभ भाग 2. सिंधुदुर्ग हे मिश्र संस्कृतीचे एक वेगळा जिल्हा आहे. सिंधुदुर्गची लोकसंस्कृती, सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंस्कृती बघता ही निसर्गाशी घट्ट जोडलेली आहे. परंपरा जपणारी आणि सामूहिक जीवनमूल्यावर आधारलेली आहे. समुद्र, जंगल, डोंगर आणि शेती यामुळे येथील लोकजीवन आकारले गेले आहे. ग्रामीण समाज रचना मजबूत असून कुटुंब व्यवस्था, नातेवाईक संबंध आणि ग्रामदेवतेची श्रद्धा यांना इथे विशेष महत्त्व आहे. गाव हे सामाजिक केंद्र मानले जाते. ग्रामसभा, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमामधून सामूहिक सहभागाची परंपरा येथे आजही जिवंत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सण आणि उत्सव हे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिकतेपेक्षा लोकजीवनाशी अधिक निगडीत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला गणेश उत्सव हा सर्वात मोठा सण मानला जातो. कोकणात गणपतीला माहेरी आणण्याची परंपरा असून प्रत्येक घरात उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आणि ह्या गणेश उत्सवादरम्यान लोक जिथे कुठे बाहेर असतील घराच्या, ते सर्वजण आपल्या घरी कोकणात येतात आणि हा सण साजरा करतात. शिमगोत्सव म्हणजे कोकणातील होळी. हा सण सुद्धा सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. फाल्गुन महिन्यात गावोगावी होळी पेटवली जाते आणि ढोल, ताशे, गाणी यांच्या साथीने उत्सव साजरा होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारळी पौर्णिमा हा समुद्राशी जोडलेला सण आहे. मच्छीमार समाज ह्या दिवशी समुद्र देवतेची पूजा करून मासेमारीस सुरुवात करतो. इथे दिवाळी, दसरा, गुढीपाडवा हे सणही पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. या सर्व सणांमधून निसर्गपूजा, कृतज्ञता आणि सामाजिक सलोखा दिसून येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार नाट्य परंपरा ही या सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख निर्माण करणारी सर्वात महत्वाची लोककला आणि सर्वात जुनी लोककला ही आहे. आणि ही लोककला म्हणजे दशावतार नाट्य ही होय. ही नाट्य परंपरा शेकडो वर्षाची असून विष्णूच्या 10 अवतारांवर आधारित कथा या नाट्य प्रकरणातून सादर केल्या जातात. दशावतार नाट्य हे केवळ मनोरंजन नसून ते लोकशिक्षणाचे माध्यम राहिले आहे. रात्री उशिरापर्यंत रंगणारे हे नाट्य गावकऱ्यांना धर्म, नीती आणि समाज मूल्ये शिकवते. या नाट्यातील संवाद, संगीत, वेशभूषा आणि अभिनय हे अत्यंत प्रभावी असतात. कलाकार बहुतेक वेळा शेतकरी किंवा सामान्य कामगार असतात. त्यामुळे लोककलेतून समाजातील सर्व घटकांचा सहभाग इथे दिसून येतो. दशावतार नाट्य ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची अभिमानास्पद सांस्कृतिक परंपरा आहे. आणि ही परंपरा शेकडो वर्षापासून इथे जपलेली सुद्धा आहे. इतर लोककला आणि नृत्य प्रकार जर आपण सिंधुदुर्गचे बघितले तर दशावतार व्यतिरिक्त इथे भारूड, जाखडी नृत्य, गोंधळ, कीर्तन
या लोककला सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रिय आहे. भारुडातून सामाजिक प्रश्न, व्यंग आणि प्रबोधन मांडले जाते. जाखडी नृत्य हे स्त्रियांचे पारंपरिक नृत्य असून सण, लग्न कार्य आणि उत्सवात सादर केले जाते. या नृत्य प्रकारातून स्त्रियांच्या भावविश्वाचा, श्रमाचा आणि आनंदाचा प्रत्यय इथे येतो. भाषा आणि बोली इथली जर बघितली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा ही मालवणी भाषा आहे. ही येथील सांस्कृतिक ओळखीचा कणा आहे. मालवणी ही मराठीची उपभाषा असून तिच्यावर कोकणी आणि गोवनी भाषांचा प्रभाव दिसतो. या भाषेतील शब्दसंपदा, म्हणी, वाक्प्रचार हे अत्यंत समृद्ध आहेत. लोकसाहित्य, लोकगीते आणि कथांमधून मालवणी भाषेचे सौंदर्य प्रकट होते. मराठी साहित्य विश्वात सिंधुदुर्गने अनेक साहित्यिक, कवी आणि कथाकार दिले आहे. त्यासोबतच इथे वेगवेगळे कलाकार सुद्धा दिलेले आहेत. लोकसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांचा सुंदर संगम इथे आढळतो. कथा, कादंबरी, कविता आणि नाट्य या सर्व प्रकारात सिंधुदुर्गातील जीवन प्रतिबिंबित झालेले आहे. धार्मिक परंपरा आणि सहअस्तित्व बघता आपल्याला असे दिसून येते की सिंधुदुर्ग जिल्ह्यात धार्मिक सहअस्तित्वाचे उत्तम उदाहरण दिसून येते. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज अनेक वर्षांपासून येथे एकत्र नांदत आहे. मंदिर, मस्जिद आणि चर्च हे धार्मिक स्थळे सामाजिक सालोख्याचे केंद्र आहेत. सर्व धर्म समभाव येथे आपल्याला दिसून येते. ग्रामदेवता, देवस्थान, जत्रा आणि यात्रा या लोकधर्माच्या महत्त्वाच्या परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या भागातील देवस्थानांना मोठे धार्मिक महत्त्व इथे लाभलेले आहे. ख्रिश्चन समाजाचे सण आणि परंपराही स्थानिक संस्कृतीत मिसळलेल्या इथे आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसतात. या धार्मिक विविधतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती अधिक समृद्ध झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जसे वेगवेगळे धर्म आहेत तसेच वेगवेगळे सण, संस्कृती आहेत आणि ह्या सर्व संस्कृती इथे आपल्याला मिक्स स्वरूपात बघितल्या जाते. इथे एक मिश्र धार्मिक संस्कृती आहे. शिक्षण आणि सामाजिक चळवळी बघितल्या तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षणाचा प्रसार स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरू झाला होता. समाज सुधारकांनी शाळा, वाचनालये आणि ग्रंथालयाची स्थापना केली. शिक्षणामुळे सामाजिक जागृती, स्त्री शिक्षण आणि आरोग्यविषयक सुधारणा घडून आल्या. ग्रामीण भागात सहकार चळवळीनेही समाज जीवनाला नवी दिशा दिली. आपण जर सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक रचना बघितली तर आपल्याला असे दिसून येते की इथे शेती, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटन उद्योग आणि रोजगार हे आधुनिक विकास आणि आव्हान आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो.